शुभ सकाळ मित्रांनो. नाश्त्याचा कार्यक्रम चालू आहे. काय नव्हतं त्यामुळे मॅगी केले. भाकरीचा कार्यक्रम तर चालूच आहे मावशीचा. सो पहिले मॅगी खाऊया, जराशी एनर्जी घेऊया आणि त्यानंतर मग आपली रोजची कोकणातली जी पारंपरिक न्याहारी असते भाकरी ती खाऊया. सो मित्रांनो, आज हळदीचा कार्यक्रम आहे. आज दिवसभर काय काय होणार आहे त्या या व्हिडिओमध्ये असेल. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, जस्ट नाश्ता झाला आहे आणि आता सगळ्या बायका ज्या आहेत त्या घरचा माकू करण्यासाठी जमल्यात. तर आपण आता डायरेक्ट तिकडेच जाऊया. जा बस अजून पण जा, तिसरा बस तिकडे जा. हळदी करून टाका, एकदम पूर्ण हळद करून टाका, पिवळी करून त्याला. इकडे घ्या बादली, इकडे घ्या. त्याला हातपाय धुवून घेऊन दे. इकडे समोर घ्या बादली. तुम्हाला घ्या हातपाय धुवून. चांगली करतो. आता बस, बसून दे, हातपाय धुवा देत. बसू आता बस. गरम आहे पाणी. गरम आहे. ह्याच्यातून गरम कशाला एवढा? करत मानणार कसा पांढऱ्या दुसरी घाल. वैभव समजत नाही. लावेपर्यंत स्वीकारले तर मित्रांनो, माकू लावून झालं आहे आणि जे लग्नामध्ये जे मोठं काम असतं ते म्हणजे आपल्या थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घेणं. आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की कोणत्याही शुभ कार्य करायच्या अगोदर आपण थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतो. तर याच्यानंतर आपण जाणार आहोत हळदीचं आपलं डेकोरेशन करायला.
तर मित्रांनो म्हाकू लावून झाल्याने तुम्ही बघताय तोरण लावायचं काम चालू आहे आणि थोडीशी डेकोरेशनसुद्धा करणार आहे आपण हळदीला. आणि तोरण एकदम फर्स्ट क्लास लागलं आपलं. आणि तोरण लावतात आपले काका कुणाल आणि प्रणय. एक साईडला झालं. फायनली आपलं हळदीचं डेकोरेशन हे कम्प्लीट झालं आहे आणि खूप कमी कालावधीमध्ये खूप छान असं डेकोरेशन झालं आहे. आणि हे डेकोरेशन केले आहे ते म्हणजे पप्पांनी आणि काकांनी. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले 5:30. हळदीची तयारी झाली आहे, तुम्ही बघितलं असेल. आणि आता खूप भूक लागले म्हणून नाश्ता करतो आहे. चिवडा आणि कचोरी आणि आपली पलटण. आणि कोणी डिस्टर्ब करू नये म्हणून दरवाजा पण बंद केला आहे. नाश्ता करून घेऊ आणि नंतर मग आपला हळदीचा कार्यक्रम चालू होईल. त्याला काय खायला दिलं नाही, येईल खाली तो. हा चणे बिणे टाकलीस ना तर नक्कीच येईल. चणे नाही तो खेळे खातो. तो बघेला तो बघेला नमस्कार मंडळी. आपल्यासोबत आता वेळात वेळ काढून या कार्यक्रमाचे जे मुख्य आकर्षण आहेत म्हणजे माझा मामा तो आहे. तर त्याला विचारूया की लग्नामध्ये त्याने कशी तयारी केली. कारण लग्नामध्ये तो ॲक्च्युली त्याच्यासोबत फक्त मावशी होती. तर त्यांनी जेवढं सर्व जे आहे लग्नाची तयारी वगैरे त्यांनी केली आहे. सो त्याला विचारूया त्यांनी कशी तयारी केली. 2 दिवसाचं लग्न असतो, 4 महिने तयारी करायला लागते. तरी त्यातून काही ना काही राहतच असं. तर झाली तयारी व्यवस्थित सर्व. आता बहुतेक सर्वांनी हेल्प केले, पाहुण्यांमध्ये आपले नातेवाईकांनी, त्यामुळे आता सर्व झाली तयारी. आता लग्न होतंय त्याच्यात, तो त्याला विचारूया कशी फिलिंग आहे. लग्न झाले होते खरे, आता काय सांगू. भरपूर असे रिस्ट्रिक्शन येणार आहेत लग्नानंतर, त्याच्याविषयी काय म्हणणं तुझं. काय नाही आता लग्नाचं वय झालं ते. अगोदर कसं सांगणार तर ते काय. पण खरंच त्यांनी जी तयारी केली आहे लग्नाची ती खरंच म्हणजे वाखाणण्याजोगी आहे. कारण एकट्याने इतकं तयारी करणं खूप मुश्किल आहे, खूप कठीण आहे. सगळेजण असले तरी लग्नामध्ये भरपूर गोष्टी असतात, भरपूर काय काय गोष्टी असतात ते करायच्या असतात. आणि ॲक्च्युली मग त्यांनी एकटंच राहून मुंबईला घर घेतलं, इकडे घर बांधलं. तर खूप मोठी गोष्ट आहे ती माझ्यासाठी सुद्धा आणि सगळ्यांसाठीच आमच्या घरातल्या. म्हणजे ते प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे की त्या मुलाने इतकं सगळं वैभव उभं केलं आहे आणि आज स्वतःच्या जीवावरती तो लग्न करतोय. सो त्यासाठीच हा छोटासा इंटरव्ह्यू त्याचा घ्यायचा होता. तर पुढे आपल्याला आज हळद आहे, ती एन्जॉय करायची आहे. त्यानंतर उद्या लग्न आहे आणि त्यानंतर मग आपण आपल्या मामीचं स्वागत करणार आहोत. तर काय बोलशील शेवटला जाता जाता. काय नाही असं काय. तर मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजलेत आणि अंगण सारवायचं काम चालू आहे. आज हळदीला स्पेशल गोष्ट आहे ती म्हणजे खालूबाजा, जो मी पण भरपूर दिवसांनी ऐकणार आहे.
डायरेक्ट वॉइस कट करणार म्युझिक टाकायची चालू आहे ना. मॅगझिन प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ना ज्या ज्या एरियातली. आता आपल्याकडे असं नाही. जे काय वाड्यात ते इकडेच आहेत काय दोनच वाड्यात काय गणपतवाडी गावठणवाडी. मग काळोख येतो यार, काळोख येतोय भाई. मला काढू दिला काढू हलवूच नकोस लगेच फोन कॅप्चर करतोय. तू एवढे व्हिडिओ करतो तू टाकणार कशा. राहिला असेल त्याने ताबडतोब होऊन घ्यायचंय. हॅलो, बाजूच्या मंडपात पंगत लागलेली आहे. शेवटची पंगत आहे.
देता येईल ना थोडी काढून ठेवले ना थोडीशी काढून ठेवला संपून जाईल बास आली एवढी बास आली तर आता नवऱ्या मुलाचा घाणा भरला जातोय आणि जे कोकणातले आहेत त्यांना ही पद्धत नक्की माहिती असेल. कोकणातील ही पारंपरिक पद्धत आहे. तर आपण आता मुहूर्तमेढ करतोय. लग्नामध्ये जी सर्वात खूप महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मुहूर्तमेढ आणि आपण आता तीच करतोय. वजन नको देऊ. महिला दारी हळदीची तयारी महिला दारी कर हळदीची तयारी. तर मित्रांनो मामाचा हळदीचा कार्यक्रम संपन्न झालाय आणि हा कोकणातील पारंपरिक हळदीचा कार्यक्रम दाखवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.